एकविसाव्या शतकातलं अद्ययावत शहर म्हणून नवी मुंबई शहराकडे पाहिलं जातं आणि या शहरामध्ये अद्ययावत अशी रेल्वे स्टेशन बनवण्यात आलेले आहेत. मात्र या रेल्वे स्टेशनची दुरावस्था आहे. अनेक प्रवासी या ठिकाणी, लोकसंख्या वाढते, प्रवासी वाढत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी जी काही समस्या आहे ती मात्र दूर झालेली नाही. या संदर्भात नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष निलेश बानखेले आणि त्यांच्या संपूर्ण शिष्टमंडळाने आज या ठिकाणी निवेदन दिले. सर, काय सांगाल, आज आपण या ठिकाणी या समस्ये संदर्भात आपण निवेदन दिलेलं आहे? नक्कीच मी नवी मुंबईचं सांगतो. जेवढे नवी मुंबई जे रेल्वे स्टेशन बांधले हे सिडकोने बांधलेले आहेत. त्याच्यामुळे सिडकोची मनमानी, त्यांचे ठेकेदार या नवी मुंबईत सगळ्या स्टेशनला आहे. आणि या स्टेशनला असल्यामुळे याची दुरावस्था तुम्ही बघितली असत्या. पत्रे नाही, फॅन नाही, प्यायचे पाण्याचे जे असतात त्याची सोय नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही स्टेशनला यांची ॲम्ब्युलन्स नाही. आणि ॲम्ब्युलन्स नसल्यामुळं काही घातपात झाला तर ते साफसफाई कर्मचाऱ्यांना त्यांना हाताशी धरून, पण त्याच्यामध्ये त्या माणसाचा जीव गेला तर, कारण स्टेशन क्रॉस करताना ज्येष्ठ नागरिकांना चक्कर येते, काही अडचणी असतात. आणि RPF एकच आहे, म्हणजे 3 स्टेशनला एक रेल्वेचा पोलीस, म्हणजे हे काय आहे? आणि मोठा घात झाल्यावर मग प्रशासन जागा होणार का? त्याच्यासाठी निदर्शनात आणण्यासाठी आम्ही TC मास्टरला भेटायला आलो. पण त्यांच्या समस्या ऐकून आम्हाला असं आश्चर्य वाटलं की सिडको कुठेतरी इथं आपली ठेकेदारी चालवण्यासाठी जनतेला, रेल्वेला त्रास देत आहे. म्हणून मला असं म्हणणं आहे, सिडकोकडून सगळे रेल्वे काढून घ्यावे, तरच जाऊन पुन्हा नवी मुंबईचे रेल्वे स्टेशन सगळे चांगले होतील. आता तुम्ही जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला जे आश्वासन, जर ती आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आता आम्ही TC मास्टर त्यांना बी सांगितलं की सिडकोला आणि प्रशासनाला आणि रेल्वेला हलवायचं असेल तर नक्कीच आम्ही रेल्वे जी चालती ती रेल्वे थांबवायचा प्रयत्न करणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलंय की रेल्वे अडवायची, तरच प्रशासनाला जाग येईल. तर तशी त्यांना जाग येणार नाही. तर या ठिकाणी सिडकोच्या ताब्यात आहे असं तुम्ही म्हणालात, तर सिडको जे काय व्यवस्थापक जे आहेत त्या व्यवस्थापकांना सुद्धा तुम्ही भेटण्याचा प्रयत्न करणार आहात का? नक्की. आज आम्ही 2 दिवसाची वेळ घेते, MDला भेटतो. आणि ऑलरेडी ह्या मॅडमनी किती लेटर दिलेत, म्हणजे त्यांनी बी पाठपुरावा केलाय, तरी सिडको हलत नाही, जाग येत नाही. आणि यांना काय माहिती, ठेकेदारी चालवायचे, त्या ठेक्यातून यांचं कमिशन काढायचे सिडकोला. त्याच्यामुळे ही त्याची मनमानी चालू आहे. त्याच्यामुळे नाहक जनतेला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. या ठिकाणी ज्या स्टेशन मास्टर आहेत त्यांनी निवेदन दिलं, पण इथे उलट झालं की त्याच स्टेशन मास्टर ज्या महिला आहेत त्या वारंवार त्या सिडकोला निवेदन करतात की ही समस्येच्या संदर्भात, परंतु सिडकोच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना त्याची जाग आलेली आहे. आणि जे ठेकेदार आहेत ज्यांना ही कामं दिलेली आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष असल्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यावरती पूर्वी सिडको काय कारवाई करते हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मॅडम, मी इथे इन्चार्ज आहे, ऐरोली स्टेशन इन्चार्ज, महालक्ष्मी नारायण माझं नाव आहे. मी पण ऐरोलीलाच राहते, सेक्टर 2ला. तक्रार असे माझे जे माणसं आलेले, त्यांचं फॅन जे आहेत वरती, जे प्लॅटफॉर्मला फॅन लावले गेले, भरपूर फॅन मिसिंग आहेत. काही फॅन काम करत नाही आहेत, थोडेफार फॅन्स आहेत मात्र. आणि जे बेंचेस असतात त्या बेंचेस पण खूप कमी आहेत. जे पॅसेंजर आहेत त्या रेशोप्रमाणे तर खूपच कमी आहेत. आणि पाणीचं पण त्यांची तक्रार होती, कूलर नाही आहेत, कूलर भेटत नाही आहे. 1-2 जे आहेत वॉटर हार्ट, त्यात पाणी बरोबर येत नाही आहे. त्यांचे हे एवढे तक्रार होते, त्याप्रमाणे मी त्यांच्याशी बोलली की मी पण दर महिन्याला तक्रार ॲप्लिकेशन लिहून पाठवते कंप्लेंटची सिडकोना. हे जे फोटो वगैरे काढून, त्यांचे प्रिंटआउट काढून त्याप्रमाणे मी दर महिन्याला पाठवते. जे आपले रायगड भवनला बसतात त्याच्याशी बोलणं होतं माझं, पण अजूनपर्यंत काहीच काम झालेले नाही आहे. हे जे सफाई आहेत, सफाई रोजचं मी जाऊन त्यांच्याशी बोलते की हे ठीक नाही, ते ठीक नाही, पण ते कानात घेत नाही अजिबात. ते त्यांच्या हिशोबानेच कामं करतात. दररोज एकच प्लॅटफॉर्म करणारे म्हणतात साफ, बाकी काय दुसरे 3 प्लॅटफॉर्म मी दररोज एकच करू. त्यांच्या हिशोबाने ते म्हणतात की सकाळ पण माणूस असतो आणि संध्याकाळी पण असतो, पण आतापर्यंत मी संध्याकाळी तर माणूस काही बघितली नाहीये. म्हणतात सकाळी 9 वाजता बसतात, 9 वाजता सकाळच्या टाइमला त्यांच्याकडे 9 माणसं आहेत, पण अजूनपर्यंत मी कधी 9 माणसे बघितलेली नाहीये. फक्त 1-2 तास कामं करतात आणि बाकी वेळेला
मोबाईलमध्ये आपलं तेव्हा गप्पा मारत बसले असतात. एक आहे प्रवीण केनी म्हणून, तो थोडंफार ऐकतो माझं. त्याला जर बोलली की बाबा ऑफिसमध्ये जरा घाण येऊन साफ कर, तो माणूस नक्की पाठवतो. हा, बाकी काय नाही. ॲम्ब्युलन्सची सोय आहे. मी वारंवार जाऊन तक्रार केली आहे त्यांना, पण अजून काही होता आला नाही आहे. दुसरी गोष्ट, आमची ही जी बुकिंग ऑफिस आहे इथेही खूप त्रास आहे लेडीजना. फॅन, एकही फॅन बरोबर चालत नाही आहे. हे फॅन मी माझे पैशाने आणून ठेवली आहे. आणि जे बाथरूम वगैरे चोकाप असतात तेही आम्ही स्वतः खर्च करून ते बाथरूमची साफसफाई करतोय. पाणीची सोय नाही आहे. पाणी आम्ही दररोज 50 रुपये देऊन कॅन विकत घेतोय, तेव्हा पाण्याची काय सोय भेटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लॅटफॉर्मला हे जे कूलर वगैरे आहेत, कुठेही कूलर नाही आहे. नाव मात्र म्हणजे ते कूलर ठेवले गेलेत, पण एकही काम करत नाही आहे. आणि पाणी भरून येतात, तेही साफसफाई करायला माणसं तैनात नाही आहेत. माणसं आहेत पण करत नाही आहेत. रेल्वे स्टेशनवरती साफसफाईची खूप जरा टंचाईत आहे आणि दुसरी गोष्ट पाण्याची प्यायची सोय वगैरे नाही आहे. तर ती सोय वगैरे लवकरात लवकर झाली पाहिजे आहे. तर ते लवकरात लवकर रेल्वे स्टेशनने हे करावं, त्याचं साफसफाईचं पिण्याच्या पाण्याची सोय करावी. हे सगळ्या गोष्टी बसवणं गरजेचं आहे. तिची साफसफाई होणं गरजेचं आहे. शक्यतो जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर त्या लोकांनी करून द्यावं. ते कामावरती आहे, रेल्वे वेळेवरती येते, रेल्वेचा काही विषय नाही. पण साफसफाईचं खूप म्हणजे खूप प्रमाण म्हणजे साफसफाईचं झालं पाहिजे आहे. साफसफाई नसल्यामुळे भरपूर प्रॉब्लेम चालू आहेत. त्यामुळे साफसफाई होणं महत्त्वाचं आहे. तर आपण नेहमी व्यवसायासाठी रेल्वेने प्रवास करता, परंतु प्रत्येक आपण म्हणतो की नवी मुंबईतले रेल्वे स्टेशन अद्ययावत रेल्वे स्टेशन म्हणून या रेल्वे शहराकडे सुद्धा पाहिलं जाते. पण आपण जर सर्वे केला तर अनेक ठिकाणी दुर्गंधी आहे, स्वच्छताने आपण प्रवास करता. काय सांगाल? माझं म्हणणं असं आहे की आपण नवी मुंबई हे 21व्या शतकातलं शहर आहे आणि या शहरामध्ये सिडको प्रशासन आणि रेल्वेने दोन्हीने मिळून या ठिकाणी हायटेक रेल्वे स्टेशन बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि स्टेशन तसे झालेले आहेत. ऐरोलीमध्ये तर मोठी समस्या आहे. ऐरोलीमध्ये या ठिकाणी रेल्वे स्टेशन अद्ययावत बनवले, पण त्या ठिकाणी एक्सिलेटर जिना नाही आहे. बरं, इथे इंडिकेटर नव्हते, असे तक्रार करून इंडिकेटर या ठिकाणी आलेले आहेत. तसेच या ठिकाणी तिकीट काउंटर हा मिडलला ठेवलेला आहे. मिडलला असल्यामुळे काय होतं, येणारे लोक दोन्ही साईडने येतात. दोन्ही द्वारने आल्यामुळं त्यांना या ठिकाणी तिकीट काढताना मोठी समस्या होते की ट्रेनचं इंडिकेटर पहिल्या गेटला आणि शेवटच्या गेटला आहे, तिकीट काउंटर मधल्या गेटला आहे. तर लोकांना तिकीट काढताना पहिलं इंडिकेटर बघितलं की धावत धावत जातात तिकीट काढण्यात, तोपर्यंत ती ट्रेन गेलेली असते. त्यामुळे माझी रेल्वे प्रशासनाला एवढी विनंती आहे की या ठिकाणी ज्या मशीन लावलेल्या आहेत, तिकीटच्या 6 मशीन 8 मशीन आहेत, त्यामधल्या 2-2 मशीन प्रत्येक गेटवर ठेवाव्यात. म्हणजे वाशी साईडच्या गेटला किंवा ठाणे साईडच्या गेटला 2 मशीन ठेवाव्यात. पूर्व साईडला तिकडे MIDCच्या साईडला तिकडे भरपूर लोक नोकरी करणारे आहेत, त्यांच्या समस्या भरपूर आहेत. तर त्या मशीनची व्यवस्था पहिली करावी. त्यानंतर रेल्वे स्टेशनच्या बाहेर बाजूला गार्डनचा परिसर आहे, थोडासा छोटे छोटे गार्डन आहे, तिकडे कचरा ढीग साचलेला आहे, झाडांना पाणी घातलेलं नाही. रेल्वेला बसायचे कट्ट्या बांधवल्या आहे बाजूला, फॅन्सिंगच्या बाजूला, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे. सिगरेट पिलेले आहेत, तंबाखूचे टाकलेले आहेत, पानं थुंकलेले आहेत. त्यामुळे तिथे बसायला येत नाही, तिथे पाणी नाही, झाडांना झाडं सुकलेली आहेत. तर ही रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी, एवढी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी.